यैशय्या संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका. गमोऱ्याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्टवासरांची वपा यांनी माझी अतितृप्ती झाली आहे. बैल, कोकरे आणि बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. तुम्ही माझे दर्शन घ्यायला येताना माझी अंगणे तुडवता, हे तुम्हाला सांगितले कोणी? निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. धूपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन, शब्बात आणि मेळे भरवणे मला खपत नाही. सणाचा मेळा हाही अधर्मच होय. माझा जीव तुमची चंद्रदर्शने आणि सण याचा द्वेष करतो. त्यांचा मला भार झाला आहे, तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहे. आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करायला शिका. नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळ्यावर आणा. अनाथाचा न्याय करा. विधवेचा कैवार घ्या. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या प्रेषितांस म्हटले, मी पृथ्वीवर शांतता आणायला आलो आहे असे समजू नका. मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवायला आलो आहे. कारण मुलगा आणि बाप, मुलगी आणि आई, सून आणि सासू यांच्यात फूट पाडायला मी आलो आहे. आणि मनुष्यांच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर आणि आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला क्रूस उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखील. जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही, असे मी तुम्हाला खचित सांगतो. मग असे झाले की येशूने आपल्या 12 शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्याच्या नगरात शिकवायला आणि उपदेश करायला गेला. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.